म्हणून कालच्या बैठकीमध्ये कालच्या चर्चेमध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेबरोबर सुरक्षित लाडकी बहीण देखील असली पाहिजे आणि त्यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून एक सुरक्षा ॲप देखील करण्याचा एक निर्णय झालाय आणि त्यामध्ये नक्की आपल्या लाडक्या बहिणी कुठेही अडचणीत आल्या तर त्यांच्यावर त्यांना तात्काळ सहकार्य त्यांना तात्काळ मदत दिली जाईल। शेवटी आता महिला आणि लाडक्या बहिणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, म्हणजे अगदी वैमानिकापासून फायटर प्लेन पासून रेल्वे पासून फायर फायटर पासून इथं आपलं जे युद्ध नौका सिंधुदुर्गामध्ये आदरणीय मोदी साहेबांनी त्याचं लोकार्पण केलं त्याची देखील हे सारथ्य जे आहे ती पण आपली महिला महाराष्ट्रातली लाडकी बहीण करते। त्यामुळे आता महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाहीत, त्यांना पुढेच जाण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे। सरकार त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून पुन्हा एकदा महिला दिनाच्या जागतिक मी मनापासून शुभेच्छा।